मराठा समाजानंतर बंजारा समाज रस्त्यावर उतरला आणि त्याचबरोबर आता धनगर समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय। आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर समाज बांधवांनी मोर्चा काढला होता आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे, कारण मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळालं, बंजारा समाज देखील आता हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणतात, तर दुसरीकडे धनगर समाज बांधव देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या असं म्हणतात। माझ्यासोबत धनगर समाजाचे नेते आहेत परमेश्वर वाघमोडे सर, काय भूमिका आहे, कशामुळे आक्रमक होताय तुम्ही? सर, आमच्या धनगर समाजाचा जो प्रश्न आहे एसटी आरक्षणाचा गेल्या 65 वर्षापासून आहे। गेल्या अनेक सरकार आले, अनेक मुख्यमंत्री झाले, अनेकांनी आश्वासनं दिले, फक्त त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यापुरत्या। पण आज जो आमचा बीड या ठिकाणी धनगर बांधवांनी जो मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसवर, तर मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करीन, कारण त्यांच्यापासून का होईना आज प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कलेक्टर ऑफिसवर आणि तहसील कार्यालयावर एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचे मोर्चे निघणार आहे। आमच्या जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी आमचे दीपक भाऊ बोराडे हे त्या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। म्हणजे अनेक ठिकाणी आता काही ठिकाणी उपोषण देखील होणार आहेत आणि अनेक वेळा फक्त या धनगर समाजाला कुणाचंही सरकार आलं एक हाणल्यासारखं करतंय, एक रडल्यासारखं करतंय, पण खऱ्या अर्थाने जे धनगर समाजाला ज्या एसटी च्या सवलती लागू व्हायला पाहिजे त्या मात्र कुणी करत नाही। या महाराष्ट्राचे आणि या देशाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी चौंडीमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने एक त्यांच्या शेवटचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा 2 नंबरचा समाज आहे, पण अजूनही यांचे जे न्याय हक्क आहेत, यांचं जे एसटी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे। पण आता केंद्रात आपलं सरकार आलेलं आहे, राज्यात पण आपलं सरकार येणार आहे आणि राज्यात आपलं सरकार आल्यानंतर या समाजाचा जो प्रश्न आहे एसटी आरक्षणाचा तो मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही। माझा एक प्रश्न आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे गोपीचंद पडळकर अगोदर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवत होते, पोटतिडकीने बोलत होते, भाजप विरोधात टीका करीत होते, ते गोपीचंद पडळकर आता मांडीला लावून बसतात, मात्र आरक्षणावर एक शब्द बोलत नाही बोलतात ते। आता परवा त्यांची एक बाईट होती आणि त्यांनी जे मोर्चे काढले अगोदर आक्रमक होते, आता आक्रमक दिसत नाही एवढी नाही, आक्रमक आहेत पण शेवटी ते सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेत असल्यामुळे तुम्हाला माहित आहे त्यांच्या पद्धतीने जेवढं बोलायचंय ते बोलतात। कारण आज सत्तेतला कोणताही मंत्री आपल्या समाजाची बाजू घेऊ शकत नाही किंवा आमदारही आपल्या समाजाची ठामपणे भूमिका घेऊ शकत नाही, पण गोपीचंद पडळकर साहेबांनी जो जानकर साहेबांनंतर जो समाज जागृत केला तो आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी केला। आणि ज्या वेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते देवाभाऊ या महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ बारामतीला ज्या वेळेला धनगर समाजाचा मोठा मोर्चा होता त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी सांगितलं आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये या धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो मी निकाली काढीन, त्यांना एसटीच्या सवलती लागू करू, एसटी मध्ये त्यांचा समावेश करू। आज मीडियाच्या माध्यमातून मी आदरणीय देवाभाऊला प्रश्न विचारतो, क्या हुआ आपका वादा? आणि आता आमचा धनगर बांधव प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चा तर काढणार आहे, पण एवढा आक्रमक होणार आहे की या महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांना नाकीनळ आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। लक्ष्मण हाके ओबीसी समाजाबद्दल लढतायत, आरक्षण गेलं म्हणतात, मात्र ते एसटी समाजाच्या आरक्षणाबद्दल किंवा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बरे शब्द बोलत नाहीत, का बरं असं होतं? हे आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांनी धनगर आरक्षणासाठी त्या गेल्या 15-20 वर्षापासून त्यांनी भूमिका घेतली होती, तेही रस्त्यावर होते। आज मात्र ते ओबीसीच्या प्रश्नावर लढत असताना लक्ष्मण हाके साहेब देखील धनगराविषयी धनगर समाज ते ज्या जातीतून येतात
ते धनगर समाजातूनच येतात. आणि आज काही बोलत नाहीत ना. आजच्या घडीला धनगर समाज आज आक्रमक झाला, एसटी आरक्षण मागतोय, मात्र लक्ष्मण हाकेंचं बरं शब्द नाही त्यावरती. धनगर समाज गेल्या 2 दिवसापासून आक्रमक झाला. उद्या नाही तर परवा तेही बोलतील ना, कारण ते बोलणारच आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील असं म्हणतात, धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतोय, माझा त्याला फुल पाठिंबा आहे, किंवा मी सरकारकडे देखील विनंती करेल की धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या. याकडे कसं बघताय? असे जर जरांगे पाटील म्हणत असतील तर त्यांचं स्वागतच आहे ना. धनगर बांधवाकडून त्यांचं स्वागत आहे, कारण धनगर समाजाची आजची मागणी नाही. तुम्ही पाहता अनेक वेळा मोर्चे झाले, अनेक वेळा धनगर बांधव रस्त्यावर उतरला, फक्त आश्वासनं देण्यात आली. पण आता मी धनगर बांधवांना सांगू इच्छितो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, आता तुम्हाला जसे बाकीच्या काही प्रवर्ग म्हणतात आमच्या बाळासाठी आम्हाला लढायचं, मग धनगराला काय मुलं बाळ नाही का? यांनी भूमिका अशी घेतली पाहिजे की धनगराचा आपला जो प्रश्न आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये 42व्या कलमामध्ये 36 क्रमांकाची जी सूची आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की धनगर समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये आहे. मग जर संविधानामध्ये लिहूनही जर तुम्ही आम्हाला आरक्षण देत नसाल तर मग तुम्हाला जरांगे पाटलाचीच भाषा कळती, दबाव आणल्याशिवाय. कारण ओबीसीचं आरक्षण घेईल तर मराठा समाजाला मी आरक्षण घेईल तर ओबीसी मधूनच घेईल, आणि त्यांनी GR सुद्धा काढून दाखवला. मग दबावाला जर हे सरकार घाबरत असेल तर धनगर बांधवही त्याच पिढीने या सरकारावर दबाव आणल्याशिवाय राहणार नाही. मात्र मला दुसरी प्रश्न असा विचारायचा आहे, निवडणुका आल्या की धनगर समाज जागा होतो का? कारण अनेक दिवसापासून आपण बघू शकतो ही लढा थांबलेला होता, काही मागच्या काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये काही 4-5 महिने असतील, 6 महिने असतील. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठेतरी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. नाही, धनगर समाज हा भोळा समाज आहे आमचा, आणि शिक्षणाचा अभाव आहे. राजकारणामध्ये जी संख्या पाहिजे, आज हे राजकीय लोक जी धनगर समाजाचा एसटी मध्ये जो काय म्हणतात त्याला समावेश करायचा ते का करत नाही, तर त्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये काही असे तालुके आहेत की 50 ठिकाणी जर एसटीच्या सवलती जर धनगराला लागू झाल्या तर 50 ठिकाणी 50 आमदार हे धनगर समाजाचे असतील, आणि 50 आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री हा धनगर समाजाचाच होईल. म्हणून हे राजकीय लोक मात्र त्या समाजाला फक्त झुलत ठेवतात. आणि तुम्ही जो प्रश्न केला की निवडणुका आल्यानंतर धनगर समाज जागा होतो, तर नाही. धनगर समाजाला ज्या एसटीच्या आरक्षणाच्या ज्या त्यांची जी भूमिका आहे ते ठामपणे मांडतात. याच्या अगोदर जे मोर्चे निघले ते काय त्यावेळेला काही निवडणुका नव्हत्या. आमचा तो अनेक गेल्या वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यासाठी आमची लढाई आहे. प्रमुख प्रश्न आहे माझा, पुढची भूमिका कशी असणार आहे? धनगर नेते म्हणून तुम्ही काय भूमिका मांडणार आहात? पुढच्या आंदोलनाची, उपोषणाची दिशा तुमची काय असणार आहे? काय सरकारला इशारा असणार शेवटचं थोडक्यात? आता आमची सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांची एकच इच्छा आहे की हा जो लढा आहे हा तीव्र करायचा, आणि येणाऱ्या 24 तारखेला प्रत्येक महाराष्ट्रातल्या ज्या तहसील कार्यालय आहेत त्या ठिकाणी मोर्चे काढून तहसील कार्यालयाला निवेदन देऊन या सरकारवर आम्ही दबाव टाकणार आहोत. कारण या सरकारला दबावाची भाषा कळते, आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे धनगर बांधव उपोषणाला देखील बसणार आहेत. सरकारला दबावाची भाषा कळते ना. आता आम्ही इथून पुढे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चे काढणार आहोत, आणि सरकारला एकंदरीत आमची ताकद आहे दाखवून देणार आहोत, अशी धनगर नेते परमेश्वर वाघमोडे यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना मनोज जरांगेंची भाषा कळते, त्याच भाषेत देखील आता आम्ही उत्तर देऊन त्याच भाषेत आम्ही एकत्र होऊन लढू, असं देखील परमेश्वर वाघमोडे यांनी म्हटलेलं आहे. जर मनोज जरांगे आम्हाला पाठिंबा देत असेल त्यांचं स्वागत आहे. याच्या अगोदर गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील यांनी देखील धनगर समाजातील आरक्षणासाठी काम केलेलं आहे, अशी देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.